बाप सूर्याचा उदय, बाप मायेचा सागर, बाप वाऱ्याची गती, बाप पोटाचा आधार, बाप पोटाचा आधार, बाप मातीला भिजवी. बाप आपल्या माणसांची व्यथा जाणून घेतो, पण बापाची व्यथा कोणी समजून घेत नाही. बाबा आलात का तुम्ही? हो आलो मी. हॅलो घेती संकट उधार, बाप आकाशाची घार, तिला लक्ष फार. नीट पाहून घ्या, काही राहिलं तर नाही, नाही तर परत याल आमच्या घरी काही राहिलं म्हणून. आता काय राहणार सुनबाई, जे काही माझं स्वतःचं होतं ते सर्व काही दिलं तुला. आता फक्त मी वाट बघतोय माझ्या मित्राची, माझ्या दोस्ताची, माझ्या नातूची, माझ्या सार्थकची वाट बघतो. तो आला की नाही त्याला भेटतो आणि मग निघून जातो. बस त्याला येऊ दे, त्याची वाट बघतोय. हे बघा, सार्थक यायच्या आधी तुम्ही निघून जा. शाळेत गेलाय तो, तुम्हाला जाताना बघणार ना तर खूप रडणार तो. निघा आता. ठीक आहे सुनबाई, तुझ्या सासूचा फोटो ठेवला नाही यात? हो ठेवला आहे. नाही म्हणजे मी गेल्यानंतर तिचा त्रास होईल तुला सुरू, म्हटलं तिलाही घेऊन जावं फोटो. बस आता निघायला हवं. निघा आता, चला. निघा. काळाचा खेळ किती विचित्र आहे. भरल्या खिशाने जगाची ओळख करून दिली आणि रिकाम्या खिशाने माणसांची. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. सार्थक यायच्या पहिले जायला पाहिजे. सार्थक जर आला तर त्याला सांगणे कठीण जाईल. चला. अरे सार्थक तर आला, आता काय करू? माय फ्रेंड. हॅलो, कसा आहे? ये. चांगला आहे. कुठे चालला तू? आणि मी गावाला चाललो. कोणत्या गावाला बरं? अरे सांगतो नाही हे बघ, तुला समजून सांगतो. मी प्रेमाच्या गावाला चाललो. प्रेमाचं गाव? कोणतं प्रेमाचं गाव? अरे ते प्रेमाचं गाव, मी तुला गोष्टी सांगतो ना, ते प्रेमाचं गाव. तिथं सर्व लोक एकमेकावर खूप प्रेम करतात. नाहीतर इथे प्रेम म्हणजे काय माहीतच नाही. चल मला जाऊ दे. नाही नाही, मला पण यायचं तुमच्या प्रेमाच्या गावाला. ए बेटा, तू नाही येऊ शकत. नाही मी येऊ अरे शकतो. तुला अभ्यास आहे ना बेटा, नाही. अभ्यास करायचा, शाळा आहे. मला जाऊ दे. नाही 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 नाही, जाशील तर माझ्यासोबत जाशील. मी पण येते तुझ्यासोबत गावाला तुझ्या. अरे तू नाही येऊ शकत. नाही मी येईल. तुला अभ्यास आहे, शाळा आहे बेटा. तर काय झालं? अरे तिथे फक्त मोठे माणसं जातात, ज्यांना कोणी सांभाळत नाही ना तेच लोक जातात. नाही नाही, मला यायचंय. नाही. तू नाही येऊ शकत. नाही मी पण येईल. तुझी आई राजवीर तुला मारेल. नाही नाही, मी येईल तुझ्यासोबत. अरे अरे नाही. अरे सार्थक. अरे सार्थक आला बेटा? हो. हा जा, हात पाय धु. हो हो. आणि जेवायला बस, मी वाढते तुला. हो. का रे, इतका वेळ का लागला तुला?
हा तुला म्हटलं ना इतका वेळ लागायचं नाही, लवकर येत जा म्हटलं ना घरी. बोलत बसतो आपल्या मित्रांसोबत. अरे रस्त्यामध्ये मित्र भेटले होते. अरे किती मित्र भेटू दे तुला, तुला सांगितलंय ना घरी येत जा म्हणून. हो आई. बिलकुल ऐकत नाही तू आजकाल. हा? हो आई. ए कुठे झाला तू? माझ्या फ्रेंडला भेटून आला मी. कोण फ्रेंड? आजोबा ग. तुला सांगितलं ना रे आजोबांसोबत आता तू जाऊ म्हणून. आई जाऊ दे ना प्लीज. आई 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 तुला please. म्हटलं ना मी एकदा जायचं नाही म्हणून आजोबांसोबत. ऐकत नाही तू. अरे जाऊ दे ना आई. ऐकत नाही. सुन बाई, मार नको त्याला, बिलकुल मारायचं नाही, हात नाही लावायचा त्याला. का नाही मारायचं? तुम्हाला कितीदा सांगितलंय आजोबांसोबत राहू नाही द्यायचं म्हणून. बाबा तुमच्या लाडामुळे तो खेळत राहतो, अभ्यास करत नाही, सतत उलट बोलत राहतो. लहान आहे तो, हा खेळणारच तो, त्यात काय झालं. आणि थोडंफार खोटं बोलतो. अरे मोठी माणसं खोटं बोलतात, लबाड आहे ती चालते का रे तुम्हाला? हा आला मोठा शहाणा. अरे लहानाचं मोठं केलं तुला, आईची बापाची दोघांची माया दिली तुला. 4 बोटं कधी लावले नाही तुझ्या गालाला. तू मला शिकवतो. दोघांना हात जोडून विनंती आहे, मी तर जातोय पण याला मारू नका, रागवू नका याला. माझा फ्रेंड आहे तो सार्थक. नाही आजोबा, नाही मी तुमच्या सोबतच राहील. नाही आजोबा, नाही तू नाही. ऐकतो ना माझं? नाही हा? आजोबा. तू माझा फ्रेंड आहे बेटा. नाही नाही हा? ऐक, मी येतो ना, परत येतो तुला घेऊन जायला. ओके प्रॉमिस? बघ हे प्रॉमिस नाही, मी नाही. ऐकतो आहे. मला अभ्यास तुझ्यासोबत कर. चालायचं. हो मी घेऊन जाईल तुला प्रेमाच्या गावाला. खूप चांगले लोक आहेत तिथे. हा पण आता ऐक, हा प्लीज प्लीज ऐक. जा. सांभाळ याला, सांगून ठेवतो. मारायचं नाही, रागवायचं नाही. हा लक्षात ठेव. आणि बघ मी जातोय ना घर सोडून, मग बिलकुल मारायचं नाही त्याला. चल तुझा जा. येतो का मी? हो चल वा. तिला सांगितलं जायचं नाही म्हणून ऐकत नाही तू. का नाही ऐकत आजकाल? बाप झाला थंडगार, उचलून संसाराचा भार. बाप प्रेमाचा भुकेला, करू नका लाचार त्याला, करू नका लाचार. बाप सूर्याचा उदय, बाप मायेचा सागर. बाप प्रेमाचा भुकेला, करू नका लाचार त्याला, करू नका लाचार त्याला, करू नका लाचार त्याला, करू नका लाचार. राम राम आई काका, राम राम. राम राम. ओळखलं का? हा ओळखलं सर. हा वा वा. बरं आहे ना? हा, सर्व ठीक आहे. बरोबर आहे. ऍडमिशन घेऊन येतो मी. हा भेटू हा हा. हा चालेल चालेल. चालेल सर. मॅनेजर साहेब, मी 9 नंबर रूम तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेडी केली. ठीक आहे, चावी ठेव आणि जा. नमस्कार. सर मी माझ्या वडिलांना आपल्या वृद्धाश्रमात भरती देण्यासाठी आलो आहे. बोलवा ना त्यांना. बाबा हो आलो. मी आत येऊ का? अरे या. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. पवार साहेब कसे काय बाबा? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मी छान आहे. तब्येत एकदम छान आहे. हो हो बरं वाटलं. काय मॅनेजर साहेब कसे आहात? बरे आहे ना? हो एकदम मजेत आहे. तब्येत- आपण कसे आहात? एकदम मजेत. तुमची तब्येत एकदम मस्त वाटते आता. हो एकदम चांगली आहे. आपण कसे आलात पण इथे? पण यावं लागलं, देवाची कृपा. अरे पण असं व्हायला नको. आता त्याची मर्जी असेल तुमची भेट घडून आणायची. हा हा तोच आहे ना? हा तोच आहे ना, तो स्वप्नील. बरोबर तो. कसा होता लहानपणी? नाही नाही ना, एकदम सोजवळ होता आणि आता वेगळाच झालाय. हो, किती कष्टाने त्याला वागवलं मी लहानपणी. नाही चला, पण यावं लागलं, देवाची कृपा. चला स्वप्नील, तू ते पैसे भरून टाक. हा? हो, हो. हा. कसं आजची पिढी आजकाल काही समजत नाही. बरोबर. आजच्या पिढीने जर हे समजलं असतं तर हे असे मातोश्रीसारखे वृद्धाश्रम उघडले नसते. आम्हाला पण काही आनंद नाही होत वृद्धाश्रम चालवताना. वृद्धाश्रमाची खरं गरज पडायलाच नको. किती वाईट गोष्ट आहे. मी यांना फोनवरती खूप समजवलं, हो का? असं करू नका, विचार करा.
म्हणून म्हणाले ठीक आहे आमच्या घरी अडचण आहे काही हरकत नाही. स्वप्नील पैसे भरून दे हा आणि नसतील तरी चालेल हा नाही भरून देतो. नाही पैशाचं काही नाही. तुझे वडील देवमाणूस आहे आमच्यासाठी, फार मोठं मन आहे त्यांचं. आता तुला मी सांगू नाही शकत काही आमचे गोपनीयतेचे नियम आहे म्हणून, परंतु त्यांनी आमच्यासाठी जे केलं आहे ते शब्दाच्या पलीकडचं आहे बेटा. देव त्याला सुबुद्धी देव. आजकालची पिढी तशीच आहे ते त्यांना तेवढं कळलं असतं. नाही हो, पिढी कशी असली तरी प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही, हे महत्वाचं आहे. तेच म्हणतो ना मी, त्यांना कळलं असतं तर असे वृद्धाश्रम उघडले नसते ना. पण मला एक आनंद झाला, माझे सर्व जुने मित्र भेटतील आहे ना ते जुने आहेस, तुम्ही म्हणजे- त्यांना भेटाल तेव्हा खूप छान वाटेल. वा वा खूप मजा करायची आता मला क्रिकेट खेळायचं त्यांच्यासोबत. खूप आनंद झाला मला. नक्की नक्की नक्की. आणि मी पण तुमच्या मजेमध्ये सहभागी होईल बरं. मी वा, इकडे वा. बसणार नाहीये आता मॅनेजर म्हणून. ठीक आहे ना. आपण भेटू, आपण गप्पा करू. बरोबर आहे. तसं मी दरवर्षी यायचो ना, बरोबर स्वप्नीलच्या नावाने, आठवलं ना. हो हो, पण एन्जॉय करण्यासाठी तुम्ही इथे आलं याचं वाईट वाटतंय बघा मला. नाही काही हरकत नाही. माझी रूम कोणती आहे? देतो ना. आपले फ्रेंड भेटायचं आहे मला आता, कुठे कुठे आहे ते बघ. आहेत ना मी सांगतो ना. हे बघा स्वप्नील त्यांची जी रूम तू रेडी केली होती ना 9 नंबरची, साहेबांना तिथे घेऊन व्यवस्थित त्यांचं सगळं लावून देशील सामान. हा ठीक आहे. ओके. कोण नवीन मुलगा आहे का आता? हा नवीन आलेलं आहे गावामध्ये, पण खूप काळजी घेतो रोज. एवढी माझी बॅग 9 नंबर रूम मध्ये ठेवून द्यायची ना. हा, 9 आलोच मी. चला. जाऊन मी रूम मध्ये बघतो जरा. हो बरं ठीक आहे. प्लीज. हा, भेटू मी मग. पण येतोच. करू मजा. चला. काय काम आहे? सर हे बाबांचे ऍडमिशनचे पैसे भरायचे होते. काय नाव काय? राजेंद्र पवार. किती सर? 10,000 का? 10,000 हो. नमस्कार माडे काका. तू माझ्या वडिलांना कसं काय ओळखता? ते माझे मित्र आहे. तू स्वप्नील तर नाही ना? हो मीच माडे काका, स्वप्नीलच आहे मी. तू स्वप्नील आहे? हा. अरे केवढा मोठा झालास. हो पवार साहेब आमच्यासाठी देव माणूस. तुम्ही त्यांना कसं काय ओळखता? ते मी घरी जाऊन माझ्या बायकोला सांगेल ही गोष्ट. देव पावला. आठवण भरपूर काढता स्वप्नील. आज फार मोठा झाला, मला आनंद झाला. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे स्वप्नील. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे रे. जा बाळा. बरोबर येतो. ओके जा बाळा. ज्यांनी अनाथाला नाद केलं त्यांनाच मी नाद केलं. असं करायला नको होतं. असं करायला नको होतं. असं करायला नको. काय बोलताय तुम्ही? सांगेल तुला नंतर. सांगा ना. वेळ आल्यानंतर कधीतरी सांगेल तुला मी. राधा हा? एक काम कर ना, मला एक चहा टाक ना. हो. आणि हे बघ माझ्या आवडत्या कपात देशील. तुमच्या आवडता कप? हो ह्याच्या आजोबांनी तो कप फोडलाय. अरे नाही नाही नाही, तो आजोबांनी नाही फोडलाय, तो माझ्या फ्रेंडने नाही फोडलाय. तो कप ऍक्च्युली मी फोडलाय. तू फोडलाय? हो, मग त्या दिवशी खोटं का बोलला होता? कारण की मला आजोबांनी सांगितलं की मम्मीला नको सांगतो, नाही तर ती तुला मारेल. त्याच्यामुळे आजोबांनी तुझ्यावरती हे घेऊन घेतलं. अजून काय काय केलं बेटा आणि काय काय फोडलंस तू? त्या दिवसाचा फिश पॉट पण मीच तोडला होता, माझ्या फ्रेंडने नाही तोडला तो. बघ तू बाबांना काही बोलली नाही त्या दिवशी. मम्मी त्या दिवशी पण तूच बाबांना रागवलं. सॉरी बेटा, सॉरी बेटा, माझी खूप मोठी चूक झाली. पप्पा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. तुम्ही माझ्या फ्रेंडला आणि तुमच्या पप्पांना त्या आश्रमात टाकलंय ना, मी त्याच तुम्हाला मोठा झाला की त्याच आश्रमाला टाकलं.
आज आपल्या वृद्धाश्रमामधले मेंबर्स श्री राजेश पवार साहेब जे आपल्याला नेहमी मदत करतात, त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना केक कापायची विनंती करूया. हॅलो, हा स्वप्नील, हा बोला. हो हो, येऊ शकतो ना तू? अरे आम्हाला केक कापायचा आहे, आता केक कापणार होतो, लवकर ये. स्वप्नील आला, सार्थक पण आहे बरोबर. अरे वा, माझा फ्रेंड येतोय. येऊ दे. ते बघ, आला. माय फ्रेंड. माझा फ्रेंड आला आता. बरोबर खरा वाढदिवस. चला चला, माझा फ्रेंड कापला. Happy birthday to dear Mama. Happy birthday to Rajesh. Happy birthday dear Rajesh. Happy birthday dear Rajesh. आता मी तुला केक खाऊ. थँक्यू माझा बेस्ट फ्रेंड. बाबा मला माफ करा बाबा, असं काय म्हणतो? माफ करा बाबा. कशा पण काय झालं? बाबा मला माफ करा बाबा. अरे पण माफी का मागतो? मला माडी काकांनी सर्व सांगितलं आहे बाबा. नमस्कार माडे काका. नमस्कार. तुम्ही माझ्या वडिलांना कसं काय ओळखता? माझे मित्र आहे ते पूर्वीपासून. तू स्वप्नील ना? हो हो माडे काका, मी स्वप्नील. अरे केवढा मोठा झाला, केवढा मोठा झाला. पवार साहेब आमच्यासाठी देव माणूस. अरे तुझ्या नावाने इथं हमेशा पंक्ती देत होते, केक काटतात ते. काय सांगता? हा, अरे तू लहान असताना तुला अनाथ आश्रम मधून आणला होता. तुला लहानचा मोठी त्यांनी केलं. मला त्यांनी अनाथ आश्रमातून हा, घेतलं. चांगलं केलं आणि बाळा तू. पुन्हा त्यांना अनाथ आश्रमात टाकला. फार वेदना होतात. देव माणूस आमच्या आश्रमला आला. देव पावला विठ्ठला. बाबा मला माफ करा बाबा. अरे हो, जाऊ दे, आता झालं ना. जे झालं ते झालं. शांत शांत. अरे जाऊ दे, जे झालं ते झालं. तू माझाच मुलगा आहे ना. ते झालं. रडू नका बाबा, आता घरी चला बाबा. मी घरी नाही. आम्ही तुम्हाला न्यायला आलोय बाबा. बाबा माफ करा. चूक झाली आमची. ऐक ना मुलांनी. तुम्हाला चला समजून बाबा. नाही शकलो आम्ही. माफ करा. नाही सुनबाई, मी तुम्हाला कधीच माफ केलेलं आहे. मी कधी राग धरला का तुमचा? मी खूप त्रास दिला बाबा तुम्हाला. नाही, असं तुम्ही नाही. चला आमच्यासोबत. आता असं कधीच नाही होणार. नाही मी मी कधीच नाही वागणार तुमच्याशी. नाही, मी येऊ शकत. या नातवासाठी तरी चला ना बाबा. चला ना बाबा, चला ना. तो खूप प्रेम करतो. चला ना. अरे हे माझे सर्व फ्रेंड आहेत. माझी खूप काळजी घेतात. म्हणजे मी नाही का तुमचा फ्रेंड? हो आहे रे, पण आता नको. बाबा चला ना चल बाबा. ना, चल ना. चूक झाली बाबा. माफ करा बाबा. तू समजून सांग. हा? माझी काही काळजी करू नका. सर्व लोक माझी काळजी घेतात. ते खूप चांगले लोक आहेत. हे बघा, आज मी नाही येऊ शकत. तुम्ही आज जा. नाही मी येईल ना, येईल नक्की येईल. नाही येईल. नाही, येईल चला नक्की ना येईल. बाबा. नाही, तुम्ही नक्की माझे येईल फ्रेंड आहे फ्रेंड. ना. हो फ्रेंड मी नक्की चूक येईल. झाली नाही बाबा. नाही माफ करा बाबा आम्हाला. नक्की येईल ना. फक्त आजचे दिवस नाही. येईल मी. तुम्ही सुखाने राहा, शांत राहा, चांगले राहा. हा, माझा आशीर्वाद आहे पण तुम्हाला. जर तुम्ही आम्हाला माफ नाही केलं. नाही केलं. चला ना तुम्ही घरी, चला ना बाबा. पण आज नाही येऊ शकत. मी येईल ना, येईल म्हणतो ना. आजच्या दिवस जा तुम्ही. हा हा, ठीक आहे, येतो मी. उद्या येशील? हो हो, उद्या होते नक्की येईल. हा, प्रॉमिस. ठीक आहे, ओके. जा. रात्र झाली का? आणि माझी काळजी करू नका. मी सुखात आहे. आणि आपली काळजी घ्या. हो बाबा. आणि माझ्या नातूला, माझ्या फ्रेंडला मारू नका. काय वाटलं बाबा? काय करतो तू? माझा फ्रेंड आहे तो. बाय फ्रेंड. बाय. चला. बाप मातीला भिजवी घामाची गाळी
बाप घराचे दार घेती संकट उधार, बाप आकाशाची घार, पिलांवर लक्ष फार.